आलेगाव हादरले. 17 वर्षे यश गिरेची धारधार शस्त्राने निर्घुण हत्या. कार्ला शिवारातील थरारक घटना. 3 संशयितांच्या शोधांसाठी पोलिसांची पथके रवाना. अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील कार्ला शिवार येथे एका 17 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यश गजानन गिरे राहणार आलेगाव असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे आलेगावसह संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला यश. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे अंदाजे 5 ते 5:30 वाजताच्या सुमारास कार्ला शिवारातील सुधाकरराव नाईक आश्रमशाळेच्या गेटसमोर यश गिरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी आलेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार 3 युवकांनी धारदार शस्त्राने वार करून यशची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, ठाणेदार दराडे साहेब, घुगे साहेब तसेच पातूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. मृत यश गिरे याचा मृतदेह अकोला जीएमसी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पातूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन. आज सकाळी गजानन गिरे नावाचा एक 18 वर्षाचा मुलगा आहे. त्याला स्टॅबिंग करण्यात आलेलं आहे आणि त्या स्टॅबिंगमुळे त्याची डेथ झाली आहे आणि तो सध्या आता आयपॉडला आहे. त्याची पोस्टमॉर्टम तयारी सुरू आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो मर्डर करणारे लोक आहेत ते 3 मुलं आता निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक चैतन्य काळपांडे, जतीन क्षीरसागर आणि क्षितिज निमकंडे ते निकटचे सिद्धांत भागातले लोक आहेत. नेमकं कारण काय आहे ते अद्यापर्यंत कळून आलेलं नाही. आता तपास सुरू आहे. एक आरोपी आमच्या ताब्यात असल्याचं आता मला कळालेलं आहे. तपास करू आणि त्याच्यानंतर खरं कारण काय याच्या मागचं कळेल.